मित्रांनो, बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक आलिशान बंगले आणि महागड्या गाड्यांमध्ये राहणारे अनेक स्टार्स तुम्ही पाहिले असतील. पण या चकाचौंध दुनियेत एक असाही अभिनेता आहे ज्याच्याकडे करोडोंची संपत्ती आहे, पण तो आजही अत्यंत साधे आयुष्य जगतो. आपण बोलत आहोत बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीचे महानायक नाना पाटेकर यांच्याबद्दल. आज तुमच्या लाडक्या टीव्ही मसाला चॅनलवर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नाना पाटेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 5 न ऐकलेले आणि भावुक करणारे किस्से. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नाना पाटेकर यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पण ते जेव्हा केवळ 13 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घर चालवण्यासाठी नाना पाटेकर यांनी लहान वयातच काम करायला सुरुवात केली. ते शाळेतून आल्यानंतर रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग पेंट करायचे काम आणि सिनेमाची पोस्टर्स भिंतीवर चिटकवण्याचे काम करायचे. या कष्टाच्या कामातून त्यांना महिन्याला फक्त 35 रुपये मिळायचे, ज्यातूनच ते आपल्या कुटुंबाला मदत करायचे. आज नाना पाटेकर यांनी स्वतःच्या कष्टाने करोडो रुपयांची संपत्ती कमावली आहे. ते एक हवे तर एका आलिशान महालात राहू शकतात, पण नाना पाटेकर आजही मुंबईत एका अत्यंत साध्या 1 BHK च्या फ्लॅटमध्ये आपल्या आईसोबत राहतात. नाना म्हणतात की माणसाला राहण्यासाठी मोठ्या महालाची गरज नाही, तर समाधानाची गरज असते. त्यांची ही साधी राहणीमान आजच्या मोठ्या स्टार्सना लाजवणारी आहे. नाना पाटेकर हे फक्त पडद्यावरच हिरो नाहीत, तर ते खऱ्या आयुष्यातही लाखो लोकांचे तारणहार आहेत. चित्रपटांमधून मिळणाऱ्या मानधनाचा एक खूप मोठा हिस्सा ते स्वतःसाठी वापरत नाहीत. त्यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासोबत मिळून नाम फाउंडेशन सुरू केले. या माध्यमातून ते महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना थेट आर्थिक मदत करतात, गावांमध्ये पाण्याचे प्रश्न सोडवतात आणि गरिबांना घर बांधून देतात. मोठमोठ्या पार्ट्या आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरस लाईफ पासून नाना पाटेकर नेहमीच दूर राहतात. त्यांना जेव्हा कधी शूटिंग मधून वेळ मिळतो तेव्हा ते पुण्याजवळील आपल्या साध्या फार्म हाऊस वर जातात. तिथे ते कोणत्याही मोठ्या स्टार सारखे नाही, तर एका सामान्य शेतकऱ्यासारखे स्वतः शेतात राबतात, नांगरणी करतात आणि पिकांना पाणी देतात. जमिनीशी जोडलेला हा कलाकार आजही मातीशी असलेले आपले नाते विसरलेला नाही. नाना पाटेकर यांच्याबद्दल आणखीन एक रंजक गोष्ट म्हणजे त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही, तर सेटवरील इतर कलाकारांसाठी आणि स्पॉट बॉयजसाठी स्वतःच्या हाताने मटण किंवा इतर चविष्ट पदार्थ बनवतात. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सांगितले आहे की नाना यांच्या हाताची चव अप्रतिम आहे आणि ते अतिशय प्रेमाने सर्वांना जेवण वाढतात. तर मित्रांनो, नाना पाटेकर यांचा हा साधेपणा आणि त्यांचा संघर्ष तुम्हाला कसा वाटला? त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडला आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बॉलिवूड आणि मराठी स्टार्सच्या अशाच प्रेरणादायी आणि मसालेदार गोष्टींसाठी तुमच्या टीव्ही मसाला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. थँक्यू.